अलिबाग मुरुड रोहामध्ये फार कमी वेळामध्ये आपल्या नावाचं अस्तित्व निर्माण केलं. पहिली जी फायनल झाली त्यामध्ये आमची गाडी तुटली होती, शक्यता होतं कमी आहे गाडीने, तर फक्त पहिलीच गाडी येत आहे. ही गाडी तुटून पण नंबर झाले. खूप मोठी खरेदी आहे. कसं आहे, लोकांची बोलत होती का माहिती आहे का, मुरुड मध्येच काय नंबर मारा, मुरुड मध्येच काय नंबर मारता, बाहेर येऊन नंबर मारा. तर आम्ही ते प्रयत्न केलं का अलिबाग मध्ये जाऊन नंबर मारायचं, ते आमचं पहिलीच गाडी बस. सराई माती बंदर विषयी तू काय बोलशील? कारण अलिबाग मध्ये सगळ्या टॉपच्या गाड्या असतात, तेव्हा पण सर्व चांगल्याच गाड्या होत्या गटाला. तर तू गाडी पाटणा एकदम सोडली होती. बोरलीवाल्यांची गाडीला ओव्हरटेक मारल्यावर ती गेली सुसाटच. समुद्र किनारी फायनल गटामध्ये हा गाडी हाकलतो, पण तू बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी बसून पहिली फायनल मारली ना, त्या अद्यंत धारवेच्या गाडीवर बसून कामाने बंधू कॉल केला. कामाने बंधू ना पहिली फायनल आम्ही रेवदंड्यात मारून दिली. त्याला मग नंतर काय बोललो माहिती आहे, पहिली आणि दुसऱ्यामध्ये जी गाडी नाही ना खेळली तर आपण शोकच सोड. आम्हाला 7-8ची फायनल मारायचे म्हणून बैल घेतला. नमस्कार मित्रांनो, बैलगाडी शर्यतप्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण वालवड गावामध्ये आलो आहोत. तर अलिबाग मुरुड रोहामध्ये फार कमी वेळामध्ये आपल्या नावाचं अस्तित्व निर्माण केलं. तर एकविरा ग्रुप मसगाव अशा नावाने बैलजोडी असते. तर नमस्कार, आपली ओळख करून दे पहिले. मी गीतेश काबूकर, माझी जोडी एकविरा ग्रुप या नावाने पळते इथे. आणि माझी जोडी म्हणजे आज पहिलाच मी फायनल मारतो, म्हणजे एक सर्जा नावाचा बैल हा, आणि पहिला एक मॅटर बैल आहे, मॅटर बाईजा म्हणून होतं, ते आम्ही दिला मी. आणि आता हा नवीन बैल आणलेला आहे, तांबडा हरण्या म्हणून. तर तू बैलगाडी क्षेत्रातली सुरुवात कशी झाली? बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आम्ही इथे खाराबोली इथे शर्यत पहिल्यांदाच झाली, तर इथे नवीनच जोडी आपण गाडी काय करायची म्हणून आम्ही फायनल मध्ये टाकली होती. तर लक बाय चान्स मध्ये गाडी आमची पहिलीच लागली. तिथून आम्हाला आवड निर्माण झाली का असं आपण गाडी फायनल मध्येच टाकावी. तिथून आम्ही 6 फायनल खेळलो, त्यामध्ये एकच फायनल आमची मिस झाली. त्यामध्ये आमचे 5 फायनल नंबरात होतो, आम्ही गुलालात होतो. 3 फायनल फर्स्ट भेटला, 1 सेकंड आणि 3rd भेटली. म्हणजे आपण पहिली शर्यत आपली बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहेस तू? आता 2-3 वर्ष आम्ही बैलगाडी क्षेत्रात आहे, पण आपण खाली गटात आपण इथे वाळूला तर शक्यतो कमीच, पण भाटामध्येच गाडी आपण खालच्या गटातून 11व्या गटात 12व्या गटात अशा गाडी हाकलत होतो. तिथून पण आपले गुलाल होतेच, पण या फायनल मध्ये आम्ही पहिल्यांदाच प्रवेश केला होता. या वर्षी नवीन हा एक बैल घेतला मी, सफेद सर्जा म्हणून बैल घेतलं. त्यांनी आम्हाला कायम गुलालातच ठेवलेला आहे. सर्जा कधी घेतला? ह्याच वर्षी आम्ही सर्जा घेतलं होतं, संदीप खेडेकर इथे वावे यांच्याकडून. तर त्यांनी आम्हाला कायमच गुलाला ठेवला. आम्ही म्हणजे इथे आम्ही भाटा म्हणजे माती बांधत आम्ही 5 फायनल मारले, आणि वाळू मध्ये पण असे 2 नंबर मारलेत आम्ही. एक या छोट्या बैलावरती नंदन वरती एक, आणि एक बैल इथे एक वरती आहे त्याच्यावरती एक. ह्या वर्षी आपलं चालू केलंय? ह्याच वर्षी हा फायनल. जोडी नवीन आहे, आमचे पहिले बैल होते ते दिलेत आम्ही. आधी याच्या काळात दुसरा बैल नाही, हे बैलच या वर्षी आम्ही नवीन घेतलेले. याच्या काळात आम्ही दुसरा बैल होता आम्ही दिले, म्हणजे याच्या ह्या काळातच तो मॅटर पाहिजे पण ह्याच वर्षी घेतलं. म्हणजे तो मॅटर पाहिजे महिनाभर पण आमच्याकडे नव्हता. आणल्या आम्ही फायनल मारली त्या बैलावर. 10-15 दिवसामध्ये नंबर मारला, आणि त्याच दिवशी आम्ही बैल दिला. तर तू काय सांगते, तू कुठे कुठे फायनल मारलेस? खारंबोल मध्ये आम्ही 2 फायनल मारल्या. पहिलीच फायनल म्हणजे पहिलीच बसली आमची गाडी, नंतर एक 3री बसली. त्याच्यानंतर मसगाव मध्ये आमची पहिलीच बसली गाडी. डबल आमची इथेच सराई मध्ये 1 नंबरलाच बसली गाडी. चांगलं आम्हाला लोकांची बोलत होती का माहिती आहे का, मुरुड मध्येच काय नंबर मारता, मुरुड मध्येच काय नंबर मारता, बाहेर येऊन नंबर मारा. तर आम्ही ते प्रयत्न केलं का अलिबाग मध्ये जाऊन नंबर मारायचं, ते आमचं पहिलीच गाडी बसली होती. नक्की. आणि आपली रोहामध्ये पण नंबर आहे? रोहामध्ये पण 2nd बसली. त्या टायमाला आपला जितूचा ड्रायव्हर, आपला हिंदकेश ड्रायव्हर, त्याचा बर्थडे होता. त्या दिवशी बर्थडेच्या दिवशी गिफ्ट दिलं. आपण 3 तालुक्यामध्ये नंबर मारलाय. आपला एक बैल कॉमन आहे सर्जा. त्याच्या जोडीला कुठले बैल झाले आपले? त्या जोडीला एक तो आपल्या इथे वरती बैल आहे बाईजा म्हणून, तो एक झाला. सुंदर्या म्हणून हौशा आला. 3 बैल तर फिक्स. त्याच्या कायम आम्ही म्हणजे त्या गेल्यापासून 3 बैल मॅटर तो पहिला बैल दिल्यापासून आम्ही कायम दुसरे बैल चेंज केले, पण ते नंबरातच आहोत. बैल बदलले पण म्हणजे जो बैल लावलाय पण तो नंबर कायम नंबर. किती शर्यत झाल्या आपल्या या वर्षात? ह्या वर्षात आम्ही 8-9 शर्यतीच खेळलो. त्यात फक्त मैदान फेल गेलो आम्ही. कुठे? माझगाव मध्ये आधी गाडी सुटली ती आमची. माझगाव मध्ये 2 शर्यत झाल्या, त्यामध्ये एक फेल गेली. त्यामध्ये आमची गाडी पहिली जी फायनल झाली त्यामध्ये आमची गाडी तुटली होती. जर मानतेशला फोन केला, मानतेश बोलते गाडी तुटली, शक्यता होतं कमी आहे गाडीने, तर फक्त पहिलीच गाडी येत आहे.
म्हणजे गाडी तुटून पण नंबर नंबर झाली आमची गाडी पहिली. पहिल्यांदा शर्यत झालेली तेव्हा. हा पहिल्यांदा शर्यत झाली तेव्हा. नंतर मग दुसरा नंबर आला होता ना. तिथे नंबर नाही आला, तिथे आमची गाडी बाद झाली, म्हणजे अगोदरच सुटली होती. सोडली, डबल सोडली, त्यावेळी फिरून आली, डबल सोडली गाडी. त्यावेळी चौथी आली होती. तर आपले तिन्ही तालुक्यामध्ये नंबर केला, म्हणजे लोक बोलतात की आपली तुमच्या तालुक्यामध्ये नंबर, लोक बोलत होती की तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये नंबर करता, पण आपण तिन्ही तालुक्यामध्ये नंबर मारला. तू काय बोलशील? तिन्ही तालुक्यात लोक बोलत होती अशी का तुम्ही काय मुरुड मध्ये नंबर, बाहेर येऊन मारा, बाहेर येऊन मारा. तर बाहेर येऊन मारले, जे बोलणारे आहेत त्यांना दाखवून दिलं आम्ही का आम्ही बाहेर पण नंबर मारू शकतो, आणि आम्ही एवढं पण सिद्ध करून दाखवलं गरीबाचे बैल पळू शकतात. नक्कीच, कारण आपल्या बैलांची मेहनत पाहिजे. आणि या सराई माती बंदरची काय आठवण सांगशील? कारण आपली गाडी एकदम लास्टला गेली होती, सर्वात लास्ट मध्ये, आणि कारण तो माती बंदर एकदम शॉर्ट आहे. तर म्हणजे जेवढ्या शर्यत झाल्या त्या शर्यतीमध्ये बहुतेक तर म्हणजे ज्या गाडी पाठून गेली ती गाडी नंबरामध्ये तर आली, पण दुसरी तिसरी अशी आली होती. आता जितूदा बसल्यामुळे ते आम्हाला अपेक्षा काय असते, नंबराचीच असते. कारण मध्ये काय मिळेल असं कधी त्यांनी आम्हाला खाली आणलेलं नाही, म्हणजे आम्ही कधी गाडी नेली आणि खाली आलो असं कधी वाटलं नाही आम्हाला. एक गाडी आमची जर एकाच दिवशी होतं असे मिस, तर गाडी कायम नंबरातच आहे आमची गाडी. आतापर्यंत आपल्याला किती बैल झाले तरी? आपले तरी पण 7-8 बैल झाले असतील आपले. म्हणजे सर्व कर्नाटकी बैल? नाही, कर्नाटकी ह्याच वर्षी आपण बैल घेतले. याच्या अगोदर आपण खाली बाजाराचे बैल होते. तर तुला तर माहिती आहे पहिला सुरुवात मी कुठून केली ती? पहिले आपला कोरलेलं होते आपले सफेद आणि काला मोरा बैल होता, तिथून सुरुवात केली आपण. तर हा आपला इथनच घेतलाय ना, माझगाव मधनं बैल घेतलाय? हा वावे आपला वाव्या मधनं घेतला. हा, संदीप खेडेकर. आणि मॅटर पाहिजे म्हणजे कर्नाटक वरून डायरेक्ट आणलेला ते स्वतःच गेले. ते, म्हणजे जास्त दिवस पण नाही झाले त्यांनी काय डायरेक्ट नंबर, म्हणजे रायवाड्यात मी डायरेक्ट नेली होती गाडी, फेरा न मारता. त्यात नाही जमलं, त्याच्यानंतर आम्ही फायनलला इथे आकलली गाडी टायमिंग देऊन खारामोडमध्ये. त्यावेळी जमलं. तर त्यावेळेला क्षण काय सांगितलं? कारण आपण माती बंदरला आपली जोड पहिल्यांदाच हाकलली होती, आणि पहिल्यांदाच फायनलला आमचं टर्न फेल जाऊन पण आमची गाडी पहिली धावत होती. टर्नला आपल्या ते बांधाच्या पलीकडे जाऊन गाडी पलीकडे गेली होती. तर ना नंतर ती गाडी पहिल्यांदा जेव्हा आम्ही व्हिडिओ बघितली ना, तेव्हा आम्हाला समजलं काही टर्न फेल गेलेली, तरी पण गाडी पहिली धावली. हीच मोठी गोष्ट आपल्या. नक्कीच, कारण जॉकीची कमाल आहे. जॉकीची कमाल आहे म्हणजे. कारण आता जर गाडी आपली थोडीफार म्हणजे जॉकीने मेन हँडल कसे केली की नाही. आता इथे पण आमची गाडी तुटली बोलली ना माझगाव मध्ये, तर मानतेश बोलला मला का गाडी तुटली काय शक्यता कमी वाटते, तरी ती गाडी आणणं, तुटलेली गाडी आणणं ही मोठी गोष्ट आहे आपली. म्हणजे 6वी 5वी अशी गाडी पळतोय, त्यामध्ये गाडी आणणं ही मोठी गोष्ट आहे. नक्कीच, कारण गाडी तुटली का रिस्क पण तेवढीच वाढते. आपल्या मित्र परिवाराविषयी काय बोलशील? कारण तू कुठे पण शर्यतीला गेलो तर आपले म्हणजे जे आपल्या सोबत मित्र परिवार म्हणजे एकदम अनुभवी म्हणजे बोलशील तर जितू दादा एकटाच असेल. एकटाच, कारण बाकी सर्व म्हणजे जे आहेत ते आपल्या कमी वयाचे सर्व मित्र परिवार. आता सार्थक मोरे याची गाडी स्वतःची असताना पण तुम्हाला अगं 2-3 दिवस अगोदर मला फोन करतो का आपली गाडी घ्यायची का ना. गाडी जो अगोदर 2-3 दिवस इकडे फेरी मारतच असते, इथे तो आधार मध्ये राहतो पण फेरी चालूच असते त्याची, का आपली गाडी घ्यायची आणि गाडी जिथपर्यंत सुटत नाही तिथपर्यंत सुट्टी मेकर पण तोच असतो शेवटपर्यंत. मानतेश तो, मयूर कांबळी आपले मिठेकरवाले, हे आपला स्वागत चवरकर, चेअरवरून आपले म्हणजे मित्र परिवार एवढा मोठा झालेला आहे ना या क्षेत्रात. मित्रांची म्हणजे सर्व मित्रांमुळे आम्ही त्या ग्रुपचं नाव एकविरा ग्रुप म्हणून दिलेलं आहे. नक्कीच, कारण आता स्वतःचं नाव देत नाही कधी, म्हणजे ग्रुपचाच ग्रुप द्यायचं. नक्कीच, कारण एकविरा याची कृपा आहे का आपली गाडी कायम नंबरामध्ये आहे. तर मेन म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये आपला मित्र परिवाराची साथ पाहिजे, कारण आपला नंबर मध्ये येऊ दे किंवा नको येऊ दे, तिथं हार सण पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात गेलो तर हार सण पाहिजे. मेन म्हणजे ह्या क्षेत्राचा हार जीत या क्षेत्रात उतरू नये. या क्षेत्राचा हार सण जर झाली नाही तर त्यांनी उतरावं नाही या क्षेत्रात. आज आपला बैल पळतोय तर उद्या समोरच्याचा बैल पळू शकतो. नक्कीच, आता बैल आता किती पळतील त्या बैलांवर आपण बैलांवर किती मेहनत करू त्याच्यावर आहे. मेन म्हणजे गोष्ट आता आम्ही हा सर्जा घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या बैलाला आपण बैल म्हणजे चांगलंच पळत होतं. गेल्या वर्षी इथं एवढ्या मोठ्या बैलाला बैल लावायचं कसं, तर या मानतेश बोला आपण काही पण करू, आपण बैल आणू. मग त्यावेळी आम्ही मॅटर पाहिजे म्हणून तो आणला ना, त्याच्यामुळे आम्हाला होप जास्त आला का आपण फायनल मध्ये गाड्या पण धावू शकतो. तर आपला सर्जा आपण जेव्हा घेतला तेव्हा वरच्या गटाला पळवता की कसं? नाही, खालीच पळत होता, पण आम्हाला प्री क्वार्टर पळत होता तो. तर आम्हाला अंदाज होतो का बैल हा पळेलच म्हणून आम्ही स्वतः म्हणजे ज्यावेळी अगोदर जिथूनच हाकलायचा तो गाडी. म्हणजे खूप मोठी खरेदी आहे कसं आहे खरेदी अशी एवढी पण मोठी नाही, पण आहे प्रमाणात आहे गोष्ट.
नक्कीच. काय आता आता बैलगाडी क्षेत्रात तू बघतच आहेस, कारण असं आता एक शर्यत नाही झाली की म्हणजे असं आता बैल नवीन नवीन म्हणजे प्रत्येक जण आणत असतो. हा. तर तू काय सांगशील या बैलगाडी मध्ये टिकून राहायचं असेल तर काय काय केलं पाहिजे तुला वाटतं? आता टिकून राहायचं असेल तर त्याच बैलाची तुम्ही मेहनत घेऊन तुम्ही ट्राय करा का तो बैल पळणार. आज ना उद्या बैल पळणारच तो. नक्कीच, कारण आधी पळाला आहे थोडाफार म्हणजे त्याची काय बैलाला थोडा आजार येत असतो. आजार दुखापत असते काय असते ते आपण ते मुका जनावर आहे ते आपल्याला सांगू शकत नाही का मला आजार हेच आहे म्हणून. त्याची आपण काळजी घेणं आपल्या गरजेचं असतं. मित्रांनो आपल्या सोबत आहे आता सार्थक, कारण कायम बैलांच्या सोबत असतो, बैलांची सुट्टी करण्यापासून बैलांची तर कायम लक्ष देत असतो. तर तू सार्थक काय बोलशील आपल्या बैलांविषयी? बैलाचा सारख्याचा भाव बोलायला गेला तर सारख्याचा एवढं काय टेन्शन काहीच नाही, फक्त एवढाच का त्याचा आहे रेषेवर धरायचं बोलल्यावर ना वाघाचा कालीच पाहिजे त्याला पकडायचं बोलल्यावर, सारख्याला पकडायचं बोलल्यावर. तर मला म्हणजे आहे ना गाडी न्यायचं असलं ना का मला स्वतःलाच नाही चालवलं सुटतं का मी 17 जितूला फोन करणार, कितीसला फोन करणार, मागतीसला फोन करणार का आपली गाडी घ्यायची आहे की नाही की नाही. माझी स्वतःची गाडी असून मी माझी गाडी टाकून इथे येतो पहिला, हे म्हणजे बैलासाठी खास. कारण का हा सर्जा बैल माझी माहितीतलाच आहे बघा गेला. ह्याच्या आधी पण मी त्याला सोडायचं असायचो, संदीप पेडकर मालक असायचं ना तिथं त्याला सोडायला पण मी स्वतः असायचो, कारण का जितू ड्रायव्हर असायचा ना तर मी स्वतः त्याला सोडा असायचो. बैल कसा स्वभाव कसा आहे, अग्रेसिव्ह आहे की नाही नाही बैल हाय त्या शांत बैल, आता धरला तरी शांतच आहे, पण बैल एकदा रेषेवर गेला ना का त्याचा हावभाव जरा वेगळाच होतं. पब्लिक बघितला का तो जरा चैन बैन होतो बैल, म्हणजे घरी शांत त्याला असतो. घरी असा पण शांत असतं, पण आता रेषेवर झुकून गेला ना का त्याचा चळवळ सुरू झाली त्याची. कधी धावतोय असं होतं. हा, त्याला कधी हातात सोडतो ना. तरी तर त्याची तीच तर आणि बैलाचा स्वभाव एवढा चांगला आहे ना, म्हणजे बैल पहिल्यापासून मी स्वतः धरायला असायचो. जितू वाडर बसायचा संदीप खेडेकरचे त्याच्याकडे बैल होता तो, तिथनं मी धरण्यापासून त्याची त्याकडे पण मी स्वतः सुट्टी मी करतो एक जाऊन संदीप खेडेकरची, स्वतः त्याला सोडायचो मी जाऊन. म्हणजे बॉलवर स्वतः जितू मला फोन करायचा बैल धराय तर मी स्वतः जायचो. मला हाऊसच पहिल्यापासून होती, तर मी हाऊस सगळं करताना माझ्या डोक्यात आलं, मी एक माझ्या मित्राला फोन केला, माझा अंक्या मित्र असेल, मी माझी स्वतः जोडी केली तर मी अंक्याला फोन केला. अंक्याला मी एवढा फक्त बोललो अंक्या बोलू आपला बैल घ्यायचा आहे, बोलू आपल्याला हाऊस झाली बोलू आपण जोडी करायची गावठी. तर अंक्या मला बोलला आपण कशाला तुझ्याकडे बैल हाईत ना बोलतो इथंच बोलते येतच एवढा तेच बैलांचं बागाची आपली स्वतःची जोडी समजून बोलतो आपण बोलतो हाकलाची फेरायला, कारण का फेरायला मी स्वतः हे पण गाडीवर बसतो, असं नाही तो जिथून नाचला तरी मी इथनं बेरात बैल सोडून तू फेरा मारतो स्वतः, तरी मला हे काहीच नाही बोलू शकत ना. मी अंक्याला असंच बोललो फक्त अंक्या आपल्या स्वतःला जोडी करायची आहे. तर अंक्यामध्ये थांब माझ्या मित्राला फोन करता एक बोलतं तुला म्हणजे जोडी करून देईल. अशी जोडी करताना कित्येकची जोडी असताना मी स्वतःनं जोडी केली. तर एवढे हाऊस असताना मी स्वतः जोडी सोडून इथं मी बैलांची बघायचो, इथं बैल बघायचो. नक्कीच, कारण प्रत्येक आपला मित्र सार्थक सारखा पाहिजे, कारण आपल्या स्वतःच्या बैलांपेक्षा आपल्या मित्रांच्या बैलावर प्रेम पाहिजे. बैलगाडी नंबर आला तुझा म्हणजे आपल्या ग्रुपचा कसा काय असतो, म्हणजे कसं ग्रुपचं नियोजन जल्लोष म्हणजे जल्लोष जोरात असतं. गाडी न्यायची असेल आज गाडी उद्या गाडी न्यायची असेल तर जल्लोष माझा म्हणजे मी माझी माहिती जागते माझं जल्लोष पुढे असतं. मी रातभर इथं बैल असतो 10-11 वाजता मी स्वतः इथं बैलाची माठवून देतो. सकाळी गाडी न्यायची असेल ना तर मी इथं चागल्यांच्या आधी मी टच इथं असतो. नक्कीच बैल बेरत कारण मी स्वतः असतो इथं. माझी गाडी भरायच्या आधी ही गाडी पहिला भरून देतो मी, मग ही माझी गाडी भरायला तुम्ही. नक्कीच ना बैलांवरचा प्रेम आहे, मित्राच्या सोबत खंबीर साथ आहे मित्राचं. जेव्हा नंदन पालायचा हौशा होता असं बैल बरंच होऊन गेलं इथं, जाम बैल होऊन गेलं. माझी माहितीच पण नसेल माझे बैल काही एवढं होऊन गेलं असतील. तिथनं मला हौस होती जेव्हा मला जितूचा मला भेटला, असा भेटला म्हणजे कसा ह्याच्यात म्हणजे भाऊसा एक प्रियेश म्हणून, ते आम्ही दोघं सोबत कामाला जायचो. कामाला जाताना जिथून पहिला गाडी नेली हा नंदन होता आणि दुसरा एक बैल होता आम्हाला हरणे असेल, परत आम्हाला काला बैल एक होता तो एक होता बैल, तो पण जिथू घेऊन म्हणजे आम्ही मातीला जायचो. तिथनं मल्ल्यांना पहिली शर्यत केली, मग तिथनं माझी ओळख झाली ना जितू सोबत. पहिली म्हणजे सुरुवातीला मल्ल्यांना शर्यत केली ना धुलवंदनला, तिथनं प्रियाची माझी मैत्रीण होती. तिथनं हलवायला मला जिथं मला ओळखायला लागला, तिथनं मी ते यायला लागलो ना. मला हाऊस पहिल्यापासून होती गाड्या बघा जायचो, पण ते कसं गाडी आपली मित्राची नाही, कोणची ओळख नाही काय नाही, ओळख झाली तुझ्यासोबत. तिथनं मी यायला लागलो बेड्यात ना, तिथनं मला हाऊस जाम वाढायला लागली. मी सकाळी उठून इथे यायचो बैल बघायला. फेरा असला तरी मी कामाला जायचो का ते मला गाडीवर बसायला भेटायला पाहिजे. फेरायला पण माझी हाऊस होती का मी स्वतः फेरायला बसीन म्हणजे गाडी घेऊन. हा कुठे पळायला म्हणजे हा गेला किंवा माळदा गेला तर बेडा कोण नसताना मी गाडी सोडून फेरा मारायचो. नक्कीच, कारण जर बैलगाडीचा नाद लागला की प्रत्येक उत्सुकता नक्कीच असते.
पण बैलगाडीचा नाद लागला म्हणजे हा कुठला लागला मला जिथूचा पासून बैलगाडीचा याड लागला. कारण का माना हातला काळीच घेणं मला मी स्वतः जोडी केली तर मला खाना कुठला घालायचा आम्हाला माहित नव्हता. मेन गोष्ट मी तिथे खानाला गेलो तू न वाजायला तेव्हा मी अंक्याला फोन केला का कुठला खाना घालायचा बैल आता एवढं मोठं बैल हाताला गाड्या हाकलायच्या खाना कुठला घालायचा. मी त्यासाठी अंक्याला मी फोन केला खाना घालायसाठी. जितूला पहिला कॉल केला जितूने कॉल नाही चाल मी अंक्या कामावर गेला तर मी अंक्याला कॉलवर सांगितलं अंक्या खाना कुठला घालायचा गाडी हाकलायची आहे. बैल बापला शिकलाय पण खटायला आलेलो पण चकडी पण घेऊ आपण पण खाना कुठला घालायचा म्हणजे हा डोक्याला करून करून आतापर्यंत म्हणजे नक्कीच, कारण आपण जेव्हा नवीन बैलगाडी क्षेत्रात उतरतो तेव्हा आपल्याला म्हणजे काय बैलाला कुठला खाना घालायचा काय ते बैलाचा पण माहित रुटीन नव्हतं कसा म्हणजे. ठेवायचा ते पण नसतं माहित. ते पण तर माहित हळूहळू आपण नव्हतं. शिकतो आणि बैलगाडीचा एकदा नाद लागला नाद लागला का की बेकार. सगळ्यात बेकार ना की आपल्याला नाही, म्हणजे झोप कसं पण आहे, नाही लागत एकदा. शोक हा गरीबाचा आता झालेला नाही. कारण का आम्ही शेती काम करणार गवंडी काम करणार म्हणजे हा गरीबाचा शोक राहिला नाही. कारण का हा शोक राहिला मोठ्या लोकांचा. पूर्वी बैलगाडी म्हणजे क्षेत्र बोलला का गरीब लोक जास्त हाकलायचे शेती करून लोक बैल हाकलायचे. पहिला शेती काम करून लोक गाडी हाकलायचे एवढा खाना पण महाग नव्हता त्या टायमाला. सोबत आता मानते दादा आहे तर मानते तू काय सांगते आपले बैलांसोबत तू कायम असतोस तर बैलांची मेहनत वगैरे कशी असते. बैलांची मेहनत तसा बघायलाच तर आमची कमीच आहे. बैलांची मेहनत करणार हे बघा निशांत, अर्णव, अंकेश, शंकर, विराज, मयादा असे म्हणजे बारीक पोरं जाम मेहनतीला. आपण नसलो तरी ते धुवायला जाणार आपण. हा बारीक पोरं. आता हा बैल नवीन आणला तो पण मारायला येत होता. मी फक्त न्यायला इथून एवढा आजारी असताना ह्याने सार्थकने धुतला त्याला. म्हणजे नवीन बैल आहे गरम आहे मारायला येतोय लात मारेल काय मारेल पण त्याने डेअरिंग करून त्याने धुतला. आणि बारीक पोरं कायम सोबत कायम कायम काय गरजच नाही आपल्याला इथं पेंडा घालाय पाहिजे का काय शेण काढायला पाहिजे हे येणार शेण वगैरे काढणार आणि ह्यांच्या जीवावर गाडी नेणार. हे बोलले का गाडी नाही न्यायची आपल्याला उद्या तर मग ह्यांच्या जीवावर गाडी आपली फायनलला उतरलो यांच्यापासून. नाही तर आमची फायनलची कधी अपेक्षाच नव्हती. जिथून आम्ही मॅटर पाहिजे हाणला मुरुडला जी फायनल बसली तिथून आम्हाला जास्त होप्स वाढले. नक्कीच, कारण बारीक पोरं आपले कायम म्हणजे मेहनत करायला बारीक पोरं असतात. बारीक बारीक आम्ही कोण नाही. आम्ही कधी एक आलो तर म्हणजे फेरी असतच पण अशी एवढी मेहनत नाही तेवढी ती बारीक पोरं मेहनत करणार. तर शर्यतीला जाताना आपलं नियोजन कसं असतं. नियोजन काय असतं आपलं गीतेश शेठ आहेत आमचा जॉकी आहे सार्थक अंकेश यांच्या जोड. आता ह्याची स्वतःची गाडी सार्थकची पण स्वतःची गाडी आहे. आज त्याची फायनलची जोड आहे अक्षयची. पण त्याचा पण एक विषय आपली गाडी निघाली ना कधी सोबत सगळे येणार म्हणजे मित्र बरोबर आपली स्वतःची गाडी सोडून आपल्या गाडीसाठी कायम सोबत असतात. कायम कायम. तर आपल्या ग्रुप सोबत म्हणजे कायम आहे ना आपल्या गावातलीच नाही तर बाकी बाहेरची पण मित्र परिवार नक्कीच कायम सोबत असतात. आहेत ना तिकडे लाभेश म्हणून आहे डॉक्टर तो असतो. एक सूर्यादा म्हणून आहे आणि नवीवाडी शिगऱ्यातले अजय म्हणजे त्यांचा तो नवीवाडी बॉईज तो एक ग्रुप आपल्यासाठी जाम असतो. त्यांची पण स्वतःची गाडी आहे. त्यांची स्वतःची गाडी आहे पण आपली फायनलला एकदा गाडी असली का ती पोरं टर्न बिनला असतात मध्ये काय झाली गाडी गुंतली काय झाली. म्हणजे आम्ही कशी इकडनं फोन करतो का आपली गाडी व्यवस्थित सुटली ना आपला ड्रायव्हर व्यवस्थित आहे ना बस आम्हाला बाकी काय म्हणजे अशी नंबरची आशाच म्हणून ना आपला ड्रायव्हर सुखी गेला पाहिजे आपली गाडी सुखी आली पाहिजे बस यासाठी. आणि जितू मामा असताना म्हणजे आम्हाला कधी असा खालीपणा हल्लाच नाही त्याने. नक्कीच, कारण जितू म्हणजे आपली गाडी आहेच पण त्या आपली गाडी जर नसेल तर बाकीच्या गाड्यांवर पण कायम फायनललाच असतो. तो जेव्हा जेव्हा ज्या ज्या गाडीवर बसतो हा त्याची स्वतःचीच समजून गाडी हाकलतो. तो असं म्हणजे हे नाही काही माझी नाही गाडी आहे हिल काय कसा काय करायचं इधर नियोजन तसा नाही. तो त्याच्या परीने बरोबर हाकलतो. नक्कीच, कारण प्रत्येक जॉकीन म्हणजे आपली गाडी अशीच हाकलली पाहिजे. काही लोक असे करतात की जर आपली गाडी नसेल तर म्हणजे कसेही हाकलतात. आणि याचं टेन्शन नाही म्हणजे बैलांना एकदम सांभाळून नेणार. शक्यतो आमची गाडी फायनलला सुटताना हे आम्ही पाठवूनच सोडतो. कारण आम्ही एक वेळ धोका खाल्ला इथं माझगावला पण आम्ही गाडी पुढे घेतली बैल काय थांबलेला आहे म्हणजे 1-2-3 बोलाच्या आधी आपली गाडी खुट्ट्यावरनं जाऊन परत आणली आपण गाडी आणि परत सोडली. टर्नला पण पहिली गेलेली गाडी पण थोड्याशा कारणामुळे थोडीशी आपली गाडी आपण जेवढे नंबर मारले तर आपण गाडी पाटणाच पाटणाच सगळ्या शर्यतीला पाटणाच. फक्त एकदा पुढे ठेवली तेव्हा थोडा फेल.
नक्कीच. कारण आता कसं झालंय की म्हणजे प्रत्येकाचा माइंडसेट आहे की आपली गाडी पुढेच ठेवायला पाहिजे. हा. म्हणजे आता जर पुढे नसली तर म्हणजे त्याच्यावरनं पण भांडणं होतं. गाडी का मला पुढे ठेवायची आहे गाडी. बैलांच्यात धमक पाहिजे, पुढे ठेवून काय फायदा नाही. बैलांच्यात धमक, ड्रायव्हरच्यात धमक, बस. तेच आहे. कारण आपण जर पार्टी गाडी ठेवली तर मेन जॉकी मध्ये चालाकी पाहिजे हा. की गाडी कधी काढायची. आणि ह्या जॉकीचं तर मी तुम्हाला सांगतो रे, टेन्शनच नाही. किती पण पाठी ठेवा, हा जाणारच एका साईड कुठं नाही कुठं. जेवढ्या व्हिडिओ मध्ये आम्ही जेवढे बघितले, आम्ही पाठवून सोडून पण कुठेवरती टर्न मारायला आमचीच गाडी पहिली. पहिला जाते जेवढ्या वेळेला नंबर मध्ये काय म्हणजे 1-2 नंबर मध्ये टर्न. पहिला असतं. तर मित्रांनो, आपल्यासोबत जितूची ओळख करायची तर गरज नाही. कारण अलिबाग मुरुड रोहा मध्ये मी नामांकित जॉकी आहे. तर जितू तू आपल्या मेन म्हणजे आपल्या जोडीविषयी काय बोलशील तू? जोडीविषयी म्हणजे काय, आपणच हा पहिला बैल घेतला. संदीप खेडेकरच्या इथं असताना त्यांनी मला फक्त विचारलं गाडीवर बसशील काय. त्याला बोललो मी बसीन गाडीवर बसाय काय. बोलू तुम्ही कधी मला बोललाच. नंतर मग कर्नाटकी जोड आणल्यावर मला बोलते तू गाडीवर बसशील काय. तर मी बोलू बसशील, पण बोलू फेरा कधी फेऱ्याला मी नसेल तेव्हा तुला बसायला बोलले. फेरा मी मधना मारेन, एक फेऱ्याला गाड्यांच्या सोडायचा असला तर बसशील ना. तर बोलू येईन, त्या दिवशी येईन. त्याला मी बैल आणल्यापासून सतत कायम बोलायला ठेवला. फक्त 7-8 मी खुट्यात अडकलो. अशीच पाठवून सोडली, गाडी गेली. त्या एकाने समोरल्याने मला दाबला, तो 1 नंबर गेला. नाही तर बैल तो आणल्यापासून सतत 11 नंबर त्याला मारून दिले मी, मातीला पुलनीला धरून. आणल्यापासून काय नंबर आहे माहिती आहे? नंतर आमच्या गँगला काय झाला, तर गँग म्हणून बैल घेतला एक ना. मग आम्ही उतारलो तर चांगले जमातच उतारलो मग डायरेक्ट त्या बैल. कारण मला वाटतं पहिले आपण समुद्र किनारी उतरवलं ना बैलाला. पहिला समुद्र किनारे नंदनच्या वेळेला पहिला नंबर मारून घेतला मी आमच्या नांदगावमध्ये. हा. तेव्हा कुठल्या गटाला हाकला होता? तेव्हा हौशी जोडून पहिले आला खाल्ला का. त्याच्या नंदनच्या पासून मी पहिला नंगत होता, तर ह्याना बोला आपण पहिल्या गटात हाकलो. कर्नाटकी बैल होते सगळे गटात आमच्या इथल्या कर्नाटकी बैल होते, तरी पण बैल चांगला धावले. नक्की. जर आपला नंदन पण आपला म्हणजे चांगला फायनल पर्यंत हा नाही, ही शर्यत म्हणजे आम्हाला हाऊस आली ते आम्हाला नंदनच्या याने आले, आमच्या घरच्या खोंडावर. नाही तर आमची गाडी नव्हती कधी शर्यतीला. नाही, आपण असाच दुसऱ्यांच्याच गाड्या हाकलून राहिलेलो, पण आम्हाला खोंडाने हाऊस करून दिली. कोंडाच्याने शोक लागला. त्याच्यानंतर मग आपल्या भाच्यांना, मित्रांना सगळ्यांना शोक लागला. मग ते बैल राहिले घरी, त्याच्याने गाडी बनवली. त्या डायरेक्ट वरचीच बनवली. आता म्हणजे आपण 1-2 शर्यती फक्त समुद्र किनारी हाकलत, नंतर मग आपण डायरेक्ट मॅटर पाहिजे लावला ना. मॅटर पाहिजे नंतर मग खारम बोलला ना. मॅटर लावायच्या अगोदर आम्ही तो त्यांचा काला बैल लावला. पण पहिला आम्ही तो लावला मुरुडला फ्री क्वार्टरला, खालच्या गटात हाकलली. तिथं आमची गाडी दुसरी लागली. खालच्या गटात दुसरी लागली. सर्जाला आणि त्याला लागलो सुंदर्याला. मॅटर विकल्यावर मॅटर लावला, ती फायनल मारली. रायवाडीत नाही लागली, 5वी आली फ्री क्वार्टरच्या खालच्या गटातच. मग तसाच काय झाला, तर आम्ही टायमिंग लागलो. ते बोलतात टायमिंगलाच आहे ना. बोलू आपल्याला दिवस पण कमी आहे, तरी पण चला बोलू जाऊ चला टायमिंगला. तिथं गेलो, तिथं टायमिंग बायला चांगला दिला सर्जनी आणि मॅटरने. आणि नंतर मग शर्यत झाली 2 दिवसांनी तिथं फायनलला. ह्यानी मी बोललो क्वार्टरलाच नाव देस, नको नवीनच बैल आहे, फायनलला गाड्या बोलू येतात बाहेरच्या पण. तर ह्यानी माझ्या पाठवून गाडी फायनलला नाव दिला. तर तिथं फायनलला देवाच्या कृपेने गाडी सुटली चांगली. बैलांना काय माहीतच नाही, तर डायरेक्ट टर्न झाला. फेल होऊन पण गाडी चांगली लागली, धावली पण चांगली येताना. तो लागल्यानंतर मग तिथं गिराईक आला फायनल मारल्या. मग त्यांचा विचार झाला, बैल आम्ही तो दिला. डबल खारंबोलला शर्यत झाली. तिथं मग तो मोठा बैल लावला कमान्याचा, बायजा आणि सर्जा. तिथं पण पावलातच झाली. तेव्हा दुसरा नंबर. तेव्हा दुसरा होता, तिथं तिसरा दिला. आम्ही कधी नंबरासाठी भांडतच नाही. फक्त पोरांना कोण उलटा नाही बोलला पाहिजे, त्या पोराचा चालता तेवढा आहे. नक्की. मी तुला आता साराई माती बंदर विषयी तू काय बोलशील? कारण आता अलिबाग म्हणजे अलिबाग असं सगळे मानतात की अलिबाग मध्ये सगळ्या टॉपच्या गाड्या असतात. तर तू काय बोलशील की म्हणजे तेव्हा पण सर्व चांगल्याच गाड्या होत्या गटाला, तर तू गाडी पाटणा एकदम सोडली होती ना. मी पाठून का सोडली, पोरांना बैल थांबतच नाही रेशवर. मेन गोष्ट सर्जा पण आपला दिवाना होता, हौशा पण दिवाना होता. का रेशवर पाहिला नेला का गाडी 3 बॉलाच्या आतच सुटते, झेंडा पाडायच्या आतच सुटते. मग ती डबल फिरून आली, लपडा होता म्हणून बोलवलं गाडी पाठी ठेवा, मी पाठून गाड्या ओव्हरटेक मारत जाईल, तुम्ही फक्त लास्ट ठेवा गाडी, पाठून सोडा, एवढा मी बोललेलो. देवाच्या कृपेने बैल पण चांगले गेले. पहिल्याच ती आपली ह्यांची बोरलीवाल्यांची गाडीला ओव्हरटेक मारल्यावर ती गेलीच सुसाटच. तेव्हा पहिलाच टर्न मारला मी, आणि गाडी पहिलीच धावत होती कायम. टर्न मारल्यावर कायम पहिलीच आपली ह्यांची काय शादिकल बंधूची ती गाडी आपल्या साईडवर कायम होती.
साधिक लेवल. हम्म. तर तू आता फायनलला माती बंदर असू दे किंवा समुद्र किनारी फायनल गटामध्ये हा गाडी हाकलतोस, पण तू बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीपासून आहेस? शाळा सोडले तिथनच गाडीवर बसायला लागलो. चौथी शाळा सोडली तिथनं. म्हणजे तेव्हा तेव्हा खालच्या गटात असायचो. पहिली फायनल मारली ना त्या अभियंता धारवेच्या गाडीवर बसून मारली, म्हणजे काशीत बांधलं. कुठली गाडी कुठली जोड होती? त्याचा जानू आणि हा होता शेवड्या. 24 आणलेला बैल, मातीचा बैल होता पण आम्ही काशीतला जानू म्हणजे तांबडा बैल अंकुश शेटच्या इथं हा, जानू. घेतलेला तो. तो होता. त्याच्यावर पहिली फायनल मी काशीतला मारली वालूला, मग तेव्हा डबल ड्रायव्हर. डबल ड्रायव्हर. तर म्हणजे अभियंतांनीच तुला पहिले बसवलं. हा म्हणजे आम्ही रेसल मारायचो, कधी तो मारायचा एकटा, कधी मी मारायचो त्या गाडीला. पण त्याला तो गाड्यांच्या दिवशी पण तेव्हा एकटाच बसत होता, पण त्याच्या मनात का आला काय माहित, मला तिकडनं पब्लिक मधून आवाज येऊन बोलला जी तू गाडीवर बसशे. मी त्या गाडीवर बसलो. त्या दिवशी आम्ही पहिली फायनल काशीत बांधत मारली. म्हणजे तू काठीवर बसायचं. हा पालव्यावर मी होतो, तो कासऱ्यांवर. नंतर मग तुला फायनलचा प्रवास कसा चालू झाला फायनल गटामधला? फायनल गटामध्ये आहे. नंतर मग अंकुश शेटनी बोलवला फायनलला गाडीवर बसाय. तेव्हा अंकुश शेट स्वतः बसायचे माझ्यासोबत कासऱ्यांवर, मी पालव्यावरच राहायचो. नंतर मध्ये ना काय झाला तर बोलते नाही तू एकटाच बस आता. मग तेव्हा तिच्या मला वाटतं तेव्हा हॅट्रिक मारलेली त्या जोडीने पण ना? त्या जोडीवर मी हॅट्रिक हो मारलेली. मला थल नांदगाव काशीद नाही त्या जोडीवर मी अलिबाग मध्ये कधीच नंबर नाही माझा, कायम चौथा. आणि ती अलिबाग मध्ये अंकुश शेटची तांबडा आणि तो टोक्या लागलाच नाही. नांदगाव आणि काशीद मध्ये कायम नंबर म्हणजे अशी मला वाटतं 2016 नांदगाव काशीद मी फिक्स होतो आम्ही बोला. 2016-17 टायमिंग असेल. तेव्हा ती जोडी कायम गुलालात होती. कारण पण ते आपल्या इकडे मुरुड तालुक्यातच. कारण तेव्हा आपल्या मला मुरुड मधल्या फायनलला गाड्या पण नव्हत्या, म्हणजे 1-2 गाड्या जेमतेम असतील. हा त्यात तीच गाडी म्हणजे आपल्या मुरुड तालुक्यातली म्हणजे सगळ्यात टॉपची गाडी तीच होती. तर बाकी मग आता काय सांगशील तू आता म्हणजे? नंतर अंकुश शेट झाल्यावर नंतर मग कामाने बंधू कॉल केला. कामाने बंधूंना पहिली फायनल आम्ही रेवदंड्यात मारून दिली. फायनल मारायच्या अगोदर मला कामाने बंधू रात्री पण डबल 2 वेळा फोन केला का माया बसायचा गाडीवर रेसळी चालला. तर मला फोन केला जिथू तुला गाडी जमल ना, बैलाला फेरा नाही काय नाही. पहिल्या फोनला मी काय बोललो मला जमल, तर हंत खरा मी एवढाच बोलायचो जमल मला. नंतर 11 वाजता डबल फोन आला रात्री जिथू नक्की जमल ना. त्याला मग नंतर काय बोललो माहिती आहे, पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये जी गाडी नाही ना खेळली तर आपण शोकच सोड. त्या दिवशी त्याला मी फायनल मारून दिली. फेरायला काय मारलं काहीच नाही, डायरेक्ट बसलेलं. माया मासाचा त्या गाडीवर माया बारका भाऊ बसायचा. कारण ते कमानी बंधूंची पण मला वाटतं म्हणजे रेवदंडा बांधण्यामध्ये कधी फायनल नव्हती मारली होती. तू इच्छा पूर्ण करून दिली. ती एक इच्छा पूर्ण करून दिली. आमदाराची शर्यतीला बोललेला तो कधीच नाही मी फायनल मारलेली, ती एक मारून दिली मी त्याला सोंदऱ्याच्या ब्यावर. आणि तोच बैल मी आता हाकालते स्वतः फायनलला. छब्या. हा छब्या बैल आमच्याकडे हात द्या. ती पण बेलोसनची गाडी पण टॉप मध्ये हाकली चांगली, म्हणजे टॉप मध्ये टॉपच होती गेल्या वर्षी चांगली. यंदा बैल आजारी पडल्यामुळं जरा कमकुवत झाली. तरी पहिली फायनल उडवली उतरवल्यावर कामतातली त्या जोडीवर. तुला आता आपल्या बैलाकडून अजून काय अपेक्षा आहे सर्जाकडून? आता आपण सर्जाला नवीन बैल पण घेतलं, पण आता आम्ही बैल घेतला, आता बघू. आम्हाला 7-8ची फायनल मारायचे म्हणून बैल घेतलाय सर्जावरच. सर्वांना 7-8ची इच्छा आहे का? 7-8ची म्हणजे आपल्या पोरांची पण इच्छा आहे 7-8ची फायनल साठी बैल आणलाय. बघू आता काय होईल. नक्कीच, कारण आता माती बंदरची झाली तर मी प्रत्येक फायनल गटामध्ये आहेत त्यांना इच्छा असते की आपली 7-8 मध्ये फायनल मार. तू कधी 7-8 मध्ये फायनल मारली आहे याच्या आधी? 7-8चीच फायनल नाही भेटले. बाकी सगळीकडे बऱ्याच गाड्यांवर बसून असा बहुतेक जणांना फायनल दिलेली आहे मातीला. नक्कीच, कारण लवकर आपली 7-8 मध्ये आमची इच्छा पूर्ण करायची. नक्कीच, कारण आपल्या एकविराईच्या कृपेने नक्कीच आपली इच्छा पूर्ण होईल. तर एकविरा ग्रुप आहे तिथपर्यंत आपली किती चालेल तिथपर्यंत चालवायचा. पण बैल म्हातारा वेळेस तरी हाकालणार सर्जा. तू आता रोडला वगैरे गाडी हाकलीस कधी? हा चनेरला हाकालले ना, चनेरला हाकालले, ढोणकारला हाकालले, बारशिवला हाकालल्यात. त्या रोड माती बंदर आणि समुद्र किनार तुझा काय अनुभव आहे वेगवेगळे? म्हणजे प्रत्येकाचा थोडाफार रोडला म्हणजे अंदाज काय आपला गाडी सुटस तर जरा भीती वाटायची. एकदा सुटली नाही का मला काहीच नाही वाटायचं. तसं वालूला आणि मातीला काय वाटतच नाही गाडी हाकालताना. कारण रोडला थोडा रिक्स जास्त रिक्स आहे. गाडी सुटच तर गाडी एकदा सुटली ना का काय वाटत नाही. तर आता आपली जोड म्हणजे पुढल्या वर्षी आपल्याला समुद्र किनारी बघायला भेटेल की दोन्हीकडे गाडी दोन्हीकडे हाकालणार, पुलनीला पण आणि मातीला पण. तर आता बैलगाडीचं नियोजन वगैरे सर्व करतात, तर तुला काय वाटतं म्हणजे काय म्हणजे आता बैलगाडी नियोजन जे करतात काही कमिटी काही कमिटी असतात ते म्हणजे पार्शलिटी करतात,
आता जर म्हणजे आता असा हे आहे की जी म्हणजे गाडी पालणार ना, समजा जर आपलं एखादा हौशी बैलगाडीवाला असतो की खालच्या गटावर बैल चालू कर, म्हणजे आता 5व्या गटापर्यंत बैल पळेल, पण त्याला म्हणजे असा 15वा 20वा गटात त्याला हाकलायला सांगतो, तर चुकीचं. तर तुला काय वाटतं? ना बारका बैल आहे तर त्याला खालचा गट देणंच भाग आहे. त्याला डायरेक्ट वरच्या गटात टाकून कसा जमल? तर आणि समुद्र किनारी आपला की 3ऱ्या गटापर्यंत आपल्या जी गावठी बैल असेल किंवा हेडीमाना जो तयार करतो त्यांना चान्स देतात. पण आपली तर आता कसं होतंय की म्हणजे असं पहिल्या 2ऱ्या गटापर्यंत म्हणजे पहिल्या म्हणजे असं आपलीकडच्या बैलांना थोडाफार चान्स द्यायला पाहिजे. तुला काय वाटतं? म्हणजे आमचे हा. शर्यती असतात त्या दिवशी आम्ही चांगली चान्स देतो, पण ते आम्हाला देत नाही. कारण आता आपल्याकडली बारकी गाडी गेली तरी ते प्री क्वार्टरच दाखवतात. तर प्री क्वार्टरच्या खालचा गट एकच गटात पण आपल्या इकडल्या मुरुड तालुक्यातल्या गाड्या असतात बऱ्याच. नक्कीच. कारण आता आम्ही स्वतः पण गाडी हाकलली हाऊस म्हणून, आम्ही त्यांना फोटो पाठवले, म्हणजे असे फोटो पाठवले गावठी जोड, पण ते आम्हाला तेव्हा पण टाकलं होतं की प्री क्वार्टरच्या खालच्या गटाला टाकलं होतं. ते आम्ही कमिटीला जाऊन सांगितलं, पण ते कसं ते बोलतात की म्हणते तुमची गाडी बोल पालणारी असतं. तर तुझ्या आम्ही सारविरल सासवण्यातले आम्हाला कॉल आले, बोलते बैल नवीन आहे. ठीक आहे बोलू, आम्ही घेतो 2ऱ्या गटात गाडी. ते बोलले त्याप्रमाणे आम्ही गाड्या टाकल्यात आमच्या शर्यतीला. पण आमच्या शर्यतीला आमचे पोरावी गट पाडले तेव्हा प्रत्येकाने बोलत त्या गटाला गाड्या टाकल्यात आम्ही. नक्की. मग तसंच पाहिजे प्रत्येकी, कारण सगळे आता- तसाच पाहिजे. आता मुरुड तालुका वेगळा का मुरुड अलिबाग तालुका वेगळा, आपल्या इकडल्या गाड्या डायरेक्ट वरती चढवतात. आज बैल आणलेला आणि ह्याला हाकलाय तरी पण ते डायरेक्ट वरती चढवतात. तर कसा जमल? बैलाला बंदरच नाही माहित असला तर. नक्कीच. कारण काही वेळेला असं होतं की म्हणजे एखाद्याची जोडी असेल, समजा फायनल किंवा सेमीफायनल पळाली आहे, पण ती गाडी नंबर भेटतच नाही. काय मग 10-15 शर्यती हाकलते पण नंबरच नाही भेटत. मग त्यांनी गाडी खाली घ्यायला पाहिजे. तुझं काय मत आहे? गाडी खाली घ्यायला पाहिजे. तो हौशीने हाकाल तर त्याला जो तो नंबर साठीच हाकालते गाडी. नाहीतर काही त्याला वेळेला काय असं- नंबरच नाही भेटत तर तो तरी काय करेल? तर गाडी उतरवायला पाहिजे समोरवाल्याने खाली. ते मालकाला खाली गाडी घ्यायची असतं, पण म्हणजे कमिटीवाले बोलतात की तुमची गाडी ह्या गटाला पळते, मग तुम्ही त्याच ठेवा. नाही ते का आपल्याला त्या कमिटीला समजायला पाहिजे समोरवाल्या. त्या गाडीला वर्षात गुलालच नाही भेटला तर ती गाडी उतरवायला नाही पाहिजे खाली. नक्कीच. कारण अशाने म्हणजे असं होतं की बैलगाडी मालक असतो ना, म्हणजे तो डायरेक्ट बैलगाडी क्षेत्रातच बंद होतो. शोकच सोडते काय, बैल डायरेक्ट विकते नाही तर मग कामाला बैल लावते. बैल विकतो तर ती जोडच विकतो किंवा मग बैलगाडी क्षेत्रच सोडून टाकतो. म्हणजे असे बरेच वेळेला झालेलं आहे असं. झालेलं ना हाईत अद्याप करतात तसेच. म्हणजे वालूच्याच गाड्या ना, मातीला घेतात हा, काय मातीला घेतात सर्व. कमिटी समोरची चांगली असली तर मातीच्या पंधरात घेतात गाडी खाली बोलून. नंबरच नाही येत तर. तर मित्रांनो, आता आपल्या सोबत मायादा आहे. तर मायादा, आपलं नाव सांग पहिले तर. नमस्कार, माझं नाव महेंद्र दामोदर नागती. मी राहणार वालवटी या गावचा आहे. मोठे बंधू जितेंद्र दामोदर नागती आणि तुमचं पण स्वागत. आज मी पहिल्यांदाच लाईव्ह मध्ये येतोय. ह्याच्या अगोदर कधी मी लाईव्ह मध्ये आलेलो नाही आणि कधी गेलोय पण नाही कोणच्या इथे. आधी कुठे शर्यती असल्या का असल्या तर मी साधा फोटो मध्ये पण जात नाही. पण आज तुम्ही आलात, माझ्या स्वतःच्या गोट्यामध्ये आल्यात, इंटरव्ह्यू घेताय, चांगले घेताय मुलाखत. तुमचं पण अभिनंदन आमच्या इथे आल्याबद्दल. तर तू काय सांगशील आपल्या ग्रुप विषयी? पहिले तर ग्रुप विषयी काय सांगशील आपल्या? ग्रुप आता बाचे लोक शर्यतीमध्ये उतरलेत. मंतेश, गीतेश, एकविरा ग्रुप मजगाव नाव तयार केला. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि या वर्षात त्यांनी नाव तयार केल्या त्यांना खूप नंबर पण भेटलेत. त्यांना जॉकी मनासारखा भेटलाय, स्वतःचा मामाच भेटलाय. त्याच्यानंतर बैल पण त्यांच्या नशिबात चांगले चांगले भेटलेत आणि आता देखील आहेत बैल. तसा त्यांचा माणुसकीचा बैल बघायला तर सर्जा मुलं त्यांना सगळीकडं यश हा प्राप्त होतोय. आणि कित्येक त्यावेळी असं झालंय का सर्जा हा बैल नावारूपाला पहिल्यापासूनच होता. त्याच्यावर कित्येक लोकांचा डोला होता का हा बैल मिळावा, आम्हाला मिळावा, असे बोलणारे भरपूर होते. पण ते त्यांच्या नशिबात भेटलाय आणि त्यांच्या नावारूपाला आलाय. नक्कीच. कारण तू पण बऱ्याच वर्ष बैलगाडी हाकलतोस, स्वतः चालक मालक. तर काय बोलशील तू बैलगाडी क्षेत्राविषयी? तू काय बोलशील? मी आता बघायला गेला तर मी इयत्ता 9वी पासून बैलगाडी क्षेत्रामध्ये आलोय. इयत्ता 9वीला असताना मी मोठ्या भावाच्या सोबत बैलगाडी हाकलली, ती म्हणजे अमोल कोतवालची. फायनलची गाडी? नाही, मी शर्यतीला नाही. पहिला म्हणजे 2-3 वेळा फेड्याला बसलो. त्याच वेळी पहिल्याच फेड्याला बसलो त्यावेळी पहिलाच ऍक्सिडेंट झाला माझा स्वतःचा. म्हणजे कसं आहे, आम्ही काय दोघे पण पडलो नाही, पण त्या बैलाने उडी मारली. त्या बैलाचा पाय डायरेक्ट दांड्यांमध्ये गेला. तिथून मी लय घाबरलेलो
तिथून मी बैलगाडी क्षेत्र पुन्हा सोडलेला, पण पुन्हा मी 10वी 11वी नंतर पुन्हा चालू केला बघायला ना. तर मला बैलगाडी क्षेत्र पहिल्यापासून भरपूर आवडायचा. पप्पा न्यायचे बैलगाडी बघायला, तसं भरपूर भरपूर म्हणजे भरपूर आवडायचा. पण असे अनेक अनेक लोक आहेत का मला जाम बोललेले आहेत का तुझ्यात काय होणार नाही, काय करू शकत नाही, बैलगाडी तुझ्यात हा विषय नाही. स्वतः मी नाव कोणाचे घेऊ शकत नाही. जे कर्नाटकी बैल आपले इथं आलेत आणि अट्टल एवढे डेंजर बैल, त्या बैलाला एका शब्दावर तयार केलेला माणूस म्हणजे मी आहे. आज 9 वर्ष झाले नंदन पळतोय आणि नंदनला आता 15वं वर्ष चालू आहे. पण त्या 9 वर्षामध्ये कमीत कमी आमच्या घरासाठी आहे ना 40च्या वरती त्यांनी नंबर दिलेत. आणि एका वर्षात त्यांनी आम्हाला भाटामध्ये आम्हाला 21 नंबर दिलेत आणि पुलनीमध्ये 7 नंबर दिलेत. नक्कीच, कारण मला वाटतं चनेरा असेल, वलवली असेल, म्हणजे कायम नंबरामध्ये कायम नंबरामध्ये. सेमीफायनल. त्यांनी भरपूर भरपूर म्हणजे आम्हाला भरपूर नंबर दिलेत. पण सगळी मेहनत बघायला गेला तर नंदनची त्यावेळी माझ्या पप्पांची होती. गाडी भाटामध्ये भरपूर ओळखले. गीतेश काबूकर, आज मी खरं सांगते, गीतेश काबूकर पहिल्यांदा आला माझ्या इथं. गाडी मी हाकलत होतो, आमचीच हाकलायचो, मी दुसरी कोणाची गाडी हाकलायचो नाही. गीतेश काबूकर आला, चनेर मध्ये गाडी हाकलायला गेलो. त्यावेळी फर्स्ट टाइम मी गाडी हाकलली. त्याला बोललो हाकलते, सफेद आणि काला मारा. सफेद आणि काला मोरा. त्यावेळी पण त्याची गाडी बैल मस्त होते, पण त्याचा कुठला तरी एक बैल नवीन होता. पण तो नवीन बैल भरपूर चालत होता, पण त्याचा तो काला बैल होता ना, पूर्ण टर्न बिन मारून आल्यानंतर गाडी पहिलीच धावते आणि लास्टच्या मोमेंटला त्या बैलांनी गाडी वरती काढली. त्याच्यामुळे त्याची गाडी फेल गेली. तिथंच दुसरी गाडी मला एक भेटली, कोणची तरी मुरुडची, ती चाक मोडून आली, चाक मोडून नंबर सुबुकची गाडी भेटली. ती गाडीवर बसलो. तिथं त्यावेळी पण ऍक्सिडेंट झाला, जातानाच चाक मोडला. त्यावेळी पण ती गाडी मी पहिली लावलेली. मग त्याच्यानंतर माझी अशीच ओळख झाली. तर सतेज ठाकूरनी मला बोलला, तुला एक गाडी देतो मोठी हाकलायला, तू 2 दिवस माझ्यासोबत फेडा मारायला ये, काय वाटला तर मी बघू. त्याच्यानंतर मला आतिश कमानेनी कॉल केला. तिचा बोललास तर कमानेच्या जोडीचा तू स्वतःच मारले? मी स्वतः सर्व मीच मारले, पण गुलालाचा मानकरी हा जितूच आहे. तुला बैलगाडी क्षेत्राने काय दिलं असं? बैलगाडी क्षेत्र आणि मला मित्र परिवार आणि मला सर्व काय असं प्रेम दिलं. आज जी लोक मी ज्यांना ओळखत नाही ती लोक स्वतः येऊन मला आवाज देतात, हीच मोठी माझी गोष्ट वाटते मला जरा. नक्कीच, कारण आता आपण कुठेही गेलो, आपण ज्यांना ओळखत नाही ते पण आपल्याला आवाज देतात, हात मिळवायला येतात. तीच मोठी गोष्ट वाटते आपल्याला. कारण आज क्षेत्रात मला ह्या मानतेश मुलं जर एक बैल असंच होता, म्हणजे आपला सफेद बैल आलायला ना, तो शुभम खेडेकर होता. तर हा बोलतोय, मानतेश बोलतो आपण गाडी करायची तर. अरे बोल मी बाहेर, मी माझ्या साईड उलव्यामध्ये पनवेल मध्ये चालू होते. तर बोलते मी बघीन सर्व काय करायचं ते. तर त्यांनी त्याच्यामुळे मी आता क्षेत्रात आहोत. आणि अचानक हा बैल घेतला सर्जा, त्यामुळे आता आम्ही फायनल मध्ये. बैलगाडी क्षेत्रामध्ये आपला काहीतरी निमित्त असतं पाडण्याचा. म्हणजे असं बैलगाडी क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तुला काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? टिकून राहण्यासाठी तर असं वाटतं की मला जे म्हणजे आपले बैल पळतात, म्हणजे काही लोकांना हार पचत नाही. मी असं बघितलं क्षेत्रात, ज्यावेळी नंबर येतो कधी गाडी मागे पुढे होतं. आता आमची पण गाडी जर राहिली होती खारामोल मध्ये, मागे पावलात राहिली होती. तर माझे ज्याने मालक सोडून आहे ना भलतेच भांडत असतात. म्हणजे चहापेक्षा किटली गरम अशी गोष्ट होतं. म्हणजे ज्यांना समजत नाही, त्यांना काही माहितच नाही, ती लोक आपल्याशी कधीतरी बैलगाडी बघायला जातात, ते जास्त लोक हे करतात. असं नाही व्हावं असं वाटतं मला कधीतरी. आता माझे मेन म्हणजे काय माहिती आहे, जितूदा, अभियंता धारवे, समीर मिस्त्री, हे असे माझ्यासोबत मला त्यांचा आणि माया नागती अशांचा भरपूर सपोर्ट आहे मला. ते आज नाही तिथे, पण ह्यांचा भरपूर सपोर्ट आहे मला. खाणं कसं घालायला पाहिजे, काय घालायला पाहिजे. आता आमच्या मागून पण माहितीये माया सर्व काय करत असतं, पण आम्हाला दिसत नाहीयेत का माया काय करते म्हणून. सर्व काय करत असतं, तर हे बोलतात पोरं, लहान मुलं बोलतात का मायादानी हे केलं ते केलं, मामाने हे केलं, करतात असे. आणि अभियंता धारवेसारखं मला जे सांगत असतं खाद्य हे घाल ते घाल. कधी समीर मिस्त्री हे सपोर्ट करत असतात आपल्याला, म्हणजे ते पण फायनलच्या गाडीवरती असतात, तरी पण ते माझा सपोर्ट करतात, हीच मोठी गोष्ट आहे. नक्कीच, कारण हे सर्व तू नाव घेत जे त्याचे आपल्या मूळ तालुक्यावरले सर्वात टॉपचे जॉकी आहेत, पण ते आज माझ्या जवळ आहेत, हीच माझी मोठी गोष्ट आहे. आज म्हणजे आमचा मावशीचा मुलगा तो अजय बेडेकर, तो त्याची स्वतःची गाडी असताना मला सपोर्ट करायला येतो फायनलच्या वेळी. तिकडनं सूर्यादा म्हणून आहे ते, तो सपोर्ट करायला येतो. डॉक्टर म्हणून आपला लाभेश स्वतः सपोर्ट करतो. लोकांना वाटत असेल काही समजू ते लोक, तो सपोर्ट करतो. तिकडून स्वागत चवरकर,
मयूर कांबळी, तिकडून कोरले मधून आपला प्रज्वल, राज वगैरे, राज वगैरे हे असे आपले सपोर्ट करतात. क्रिश मिसाल, माझी आयडी वगैरे एक आता नवीन चालू केलंय एकविरा ग्रुप माझगाव म्हणून, तो क्रिश मिसालच चालवतो. मग त्यांना एवढी आवड आहे, ते स्वतःचे जोड्या असून ते आपला सपोर्ट करतात. नक्की म्हणजे आपल्या मित्राची जोडी, आपली स्वतःची जोडी हा. समजून सर्व येतात. आता तर हे झालेलं आहे का, म्हणजे आपली ते 7-8-15 फायनल बसली तर तुम्हाला प्रज्वल मिसाल कॉलच करत असतो कधी. 7-8-15 बसली तर आपण एकविरीला गाडी जोडी घेऊन जाणारच जाणार. हा सर्व टोटली खर्च मी करणार. म्हणजे त्याला एवढी त्याची स्वतःची जोडी असताना तो माझ्या जोडीवर एवढा हे करतो ना, तर जास्त त्याला म्हणजे जास्तच आवड आहे. म्हणजे मित्राची गाडी पळणं हीच मोठी, माझी जोडी पळते असं होते त्याला. नक्की जर आपल्या मित्राची जोडी पळते म्हणजे ती आपली जोडी समजून सर्वजण येतात आपल्यासोबत. तर बैलगाडी क्षेत्रामध्ये काय बदल काय झाले तुला वाटतं असं? म्हणजे आता पहिले तू म्हणजे लहानपणापासून बैलगाड्या बघत असेल, कारण आपल्या इथं नांदगाव बंदर जवळच आहे. तू इथे एवढ्या वर्षामध्ये काय बदल झाला तुला वाटतं? लहानपणापासून बघतोय, पण आता ह्या कर्नाटकी पॅटर्न आल्यापासून ह्या लहान बैलांचा काय असं राहिलेलं नाही. ते मी बघतोय तो बैल म्हणजे भाटामध्ये मला दिसतात हे, नाही तर पुल्लीला आपल्याला बैल सर्व कर्नाटकीच दिसतात. तर लहान बैलांचं मरण झालेलं आहे. मला वाटतं त्यांच्यासाठी स्पेशल कट करणं गरजेचं आहे असं वाटतंय मला तरी. कारण समुद्र किनारी पण हे करायची गरज आहे आणि माती बंदरला पण असं म्हणजे. हा, कारण म्हणजे भाटामध्ये कर्नाटकी बैल चालतो नाही चालतो, पण माहितीये छोटे छोटे लहान बैल मोठे मोठे बैलांना टाकून येतात. हीच मी बघत आलेलो भाटामध्ये. नक्कीच, कारण असे अनेक बैल आहेत म्हणजे बारीक बैल पण आहेत. आता माझ्या नजरेतली बघायला गेल्यानंतर तर सुयश मयेकरची जोडी आज मी तिला कधीपासून बघतोय, तो चांगली जोडी बोलतो कधी पण. तर तुला म्हणजे तू आता कर्नाटकला पण बैलगाड्या बघायला गेला असेल आणि आता आपले काय तुला काय वाटतं? कारण आता असं झालं की म्हणजे बैलाला तर पहिले होत असं होतं की जर बैलाला नथनी असली की किंमत कमी वगैरे यायची. तर तुला काय वाटतं आता? म्हणजे आता सर्व बैलांना नथनी असते. सर्वच बैलांना नथनी आहे, त्यामुळे काहीच नाही. म्हणजे आम्ही पण आमच्या बैलांना नथनी लावतो, त्यामुळे आपण कोणाला दोष देऊ शकत नाही. आणि आताच्या कंडिशन नथनी नसेल तर बैल पण फिरू शकत नाही. कर्नाटकी बैल म्हणजे त्यांना काय सवय झालेली आहे. 2 वेळा टर्न मारायला लागतं, त्यामुळे त्यांना नथनी लावायलाच लागते. आणि आपण आणल्यानंतर बैल त्यांचे असतात उलटे टर्न असतात ना, आपले उलटे टर्न असतात. त्यांच्या उजवीकडून टर्न मारायला लागतो आणि आपल्याकडून डावीकडून टर्न मारायला लागतो. हा फरक भेटतो. आल्यानंतर ते गांगारतात आपल्या टर्न मध्ये. नक्कीच, कारण तेच फरक मेन पडतो. कारण जर नवीन बैल आता म्हणजे 2-3 वर्ष आधी असं होतं की हौशी गटाला पण कर्नाटकी बैल होती, पण ते असं होतं म्हणजे की टर्न मारायला गेले ना की बहुतेक त्यातल्या 3-4 गाड्या तरी म्हणजे सरळच जायच्या, टर्नच नाही बसायचं. आणि काही फाटा असे तिथे काही बैलांची दुखापत झाली, कारण म्हणजे लोकांचे बैल महागडे असतात, लोकांची मेहनत वेगळी असते. त्यांनी असं हे करू नको, कारण लोकांच्या बैलांचे नुकसान होईल असं काय कर. नक्की, आपल्या मित्राचं हा माझा मित्र शुभम खेडेकर याच्याच बैलाचं असं दुखापत झालं, ते आपल्याला बेकार वाटलं. ऋषी पाटील एका म्हणजे बैलगाडी क्षेत्र हा कुठला वैऱ्याचा नसतो, सर्व मित्र. आणि तो नंदी बोलतो लोकांचा, कोणातरी नंदी आहे तो. शर्यतीला पण बैल नेताना कसं काय म्हणजे माती बंदर वगैरे बघून नेता की कसं काय? आम्ही तर शक्यतो बंदर बघूनच नेतो. काय माहितीये, आपलं नंदी एखादा गेलं, मला तर असं वाटत नाही आम्ही एक गरीब घराण्यातली पोर आहोत आम्ही. त्या आणि ह्या शेतात उतरलो, एकदा जर बैलाचं काय दुखापत झालं तर आम्ही दुसरा नंदी तेवढा मागाचा घेऊ शकत नाही. नक्कीच, कारण आता मेन कसं जर आपला बैल पळतोय पण आपण त्याची काळजी पण तेवढी घ्यायलाच पाहिजे. आम्हाला सर्वच नंबर पाहिजे असं काय नाही, त्याचं म्हणजे त्यांना दुखापत झाली तर आपण काय करणार. असं आमच्या समोर एक बैल असंच झालेला, संदीप केळेकर याच्या जोडीला बैल पळवतो, साध्याच्या जोडीला. आमच्या चालता एवढं बेकार वाटत होतं ना, का इथून पायातून मोडलं बैल चालता. म्हणजे तिकडून फसवणूक झालेली काय झाली त्यांचं काय माहिती, नवीनच बैल आलं होतं आपल्याकडं. तर आता कर्नाटकावरनं बैल घेतलं, बऱ्याच वेळेला फसवणूक पण होते, पण तुझ्या याच्यामध्ये काय निदर्शनात काय आलंयस का? आता तर आपल्या नजरेत तर असे कितीतरी आहेत असे बैल कधी फसलेले, कितीतरी बैल असतात मागडे बैल घेतात, तर त्यांचा फसवणूक झालेली आहे. तर आपल्या बाबतीत जर नाही झाले तर आपण पण आज म्हणजे 4 दिवस झाले आपण बैल घेतलाय हरण्या म्हणून. जर तुम्हाला माहिती झालं 4 दिवसच झालेत, तर आपल्याला तर काय समजलं नाही, आपण हाकललंय पण फक्त एक राऊंड मारून आणलंय आपण, त्याला समजा पुढल्या वर्षी समजा. आता नक्कीच, कारण आता आपल्या भागामध्ये 2-3 वर्ष बघायला गेलं जवळपास 400-450 बैल तरी नक्कीच आलेत कर्नाटकवरून अंदाजे. नक्कीच त्यातले 100-150 बैल रिटर्न पण गेले. 100-150 बैल, त्यातलेच मोजून 50च बैल इथे चांगले चालतात बैल, म्हणजे जे अजून कायम टिकून आहेत.
त्याच्या वेळी अगोदर माझे घरच्यांचा पण विरोध होता का गाडी शेतात एवढे मोठीगिरी करायची गरज काय फायनल मध्ये हे ते त्याच्यानंतर माझे पप्पा स्वतः माझ्याजवळ आले गाडी जेव्हा पहिली लागली तेव्हा पहिली का पहिले घरून सपोर्ट नव्हता. हा फायनल मध्ये कसं माहितीये मोठ्या लोकांचंच काम आहे फायनल बोलल्यानंतर आपल्या लोकांचं आपण गरीब पण हाकलू शकतो. नक्की आहे ना, हा. आपला जर बैल पळाला की सर्व हा, हा. होते. मेन कसं आपला म्हणजे आता पहिले पण कसं होतं की जो एखादा असेल ते बैल तयार करून पण हाकलायचं आणि फायनल गटामध्ये हाकलं होतं. हा तयार करून आता आमचं अचानक मध्ये झालं तरी मी जितूचा बोलत होता त्यावेळी ठाण्यात फर्स्ट टाइम का क्वार्टर फायनल मध्ये गाडी टाक क्वार्टर फायनल मी याच्या मागून गेलो मी फायनल मध्ये गाडी टाकली. आम्हाला जे काय होईल ते होईल तर मानतेश पण बोललं काय होईल ते होईल बघू नाही झालं तर खाली हाकलो आपण नंतरच्या नेक्स्ट टाइम मध्ये. तर नशिबाने एकविराईची कृपा म्हणून गाडी आमची पहिलीच म्हणजे टर्न फेल होऊन पण आमची गाडी पहिलीच धावत होती. नक्कीच आहे ना, आपल्या ग्रुपचा पण एकविरायच्या नावाने आपला ग्रुप आहे हा. आणि एकविरायची आपली कृपा कायम आहे. तर अशीच आपली एकविरायच्या कृपेने आपली 7-8 पंधरातली इच्छा आहे ती पूर्ण. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा ना. अजून असेच कोणकोणत्या बैलगाडी मालकांच्या मुलाखती पाहायला आवडतील तर कमेंट करा आणि नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.